नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये कवरेज क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर सकाळी दिला जातो. सोडवण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ दिला जातो. संध्याकाळी ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याचं सोल्युशन या ठिकाणी घेतलं जातं. हे लाईव्ह मध्ये आपल्याला घरी बसूनही पाहता येतं, घरी बसूनही तपासता येतं. प्रत्येक प्रश्नाचं लाईव्ह सोल्युशन दिलं जातं. प्रत्येक प्रश्न बारकाईनं, एक प्रश्न कोणकोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे, कोणकोणत्या पद्धतीनं सोडवता येतात हे आपल्याला समजून दिलं जातं. सोडवताना या ठिकाणी तुम्हाला वेळेचं बंधन असतं. तुम्ही या ठिकाणी सोल्युशन देताना वेळेचं बंधन नसतं. तर आपल्याला तो प्रश्न महत्वाचा नाही, तर तो कसा सोडवणं हे खूप गरजेचं आहे. तर एक प्रश्न अगदी 2 पद्धतीने 3 पद्धतीने तो समजून दिला जातो. या मालिकेमध्ये आज प्रश्नपत्रिका क्रमांक 105 याचं सोल्युशन, मराठी गणित या पेपरचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहतो. चला तपासून घ्या. 105 नंबर पेपर 104 टाकले काय? 104 झाले. चुकून 104 प्रश्नपत्रिका नंबर असं छापल्याही केली जाते. ते दुरुस्ती केली पाहिजे. त्यातला लिंक मध्ये पुन्हा दुरुस्ती केली जाईल. 105 नंबर पेपर याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. तर नीट लाईन मध्ये बसा. खाली परिचित काळजीपूर्वक वाचा, त्यावर खाली प्रश्नाची उत्तरे निवडा. गुरुला नमस्कार करू. दयानंदजी वेदांच्या प्रचारासाठी आश्रमाबाहेर पडले. त्यापूर्वी गिरजानंद त्यांना म्हणाले, हे शिष्या, देशात सगळीकडे अज्ञानाचा अहंकार अंधकार पसरला आहे. लोक सत्य आणि असत्य यांच्यातील भेद विसरले आहे. तू देशात वेदांचा खऱ्या ज्ञानाचा प्रचार कर. परमेश्वर एक आहे, आपण सारी त्याची लेकरे आहोत. देशात ठिकठिकाणी फिरून त्यांनी धर्माचरणांना आव्हान दिले. दयानंदांच्या या आव्हानामुळे पुरोहित, पुजारी इत्यादी लोकांत खळबळ माजली. अनेक ठिकाणी दयानंदांनी पंडित, धर्मगुरू यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जय झाला. त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. वैदिक ज्ञानाचा प्रचार व समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पंडित दयानंद सरस्वती यांच्याबद्दलचा हा लेख आहे. दयानंदचे गुरु कोण? दयानंदचे गिरिजानंद पर्याय क्रमांक 2. वैदिक धर्माचा प्रचार व समाज सुधारणा यासाठी त्यांनी कोणती संस्था उभारली? आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना केली. शेवटच्या ओळीमध्ये दयानंदांना कोणत्या गोष्टी आवडत असत? शिक्षण, सत्यान्याचरण, बालविवाह विरोध, वरील सर्व. त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीला प्रयत्न केले. एकाच अर्थाचे 2 शब्द निवडा. महिला, कमला, लक्ष्मी, इजली. कमला आणि लक्ष्मी एकाच अर्थ आहे. महिलाला नारी, त्यामध्ये कमला म्हणत नाही. कमला म्हणजे लक्ष्मी. या अक्षरे तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी ओघड. त्याच्या विरुद्ध काय होईल? सुबक. पुढील वाक्यात किती अशुद्ध शब्द आलेले आहे? बधिरता हा शब्द पोहण्याच्या संदर्भात मी कधी क्वचित ऐकला होता. आता पहिल्यांदा याच्यामध्ये पहा कोणकोणते शब्द. बधिरता, दहला घसरून गेला पाहिजे. शब्द पाहिजे. संदर्भात काय काय? संदर्भात काय आपल्याला सांगता आलं पाहिजे. संदर्भात भवर पाहिजे. संदर्भात दीर्घ वेलांटी पाहिजे. आणि क्वचित कला व जोडल्यानंतर तिथं चला पहिली वेलांटी क्वचित ऐकला होता. याच्यामध्ये 5 चुका आहेत. बधिरता, शब्द, संदर्भात, मी, क्वचित 5. होऊन तरल या वाऱ्यासम धारणार्थी या ओळीतील अलंकार होईल. सम. सम म्हणजे
समोर सारखा उपमा उपमा गमे भाषे वाटे म्हणजे कोणता येतो लघु अक्षर कोणत्या ठिकाणी वापरतात लघु आणि त्या डॅश असेल तर दीर्घ असतं हे लघु पिवल्या बावल्याकडे या अर्थाचा पुढील वाक्यप्रचार कोणता रूढ काढून सण साजरा करण्याची गणपतरावांची वृत्ती होती म्हणून लोक त्यांना असं वडिलांनी आम्हा सर्व मुलांना प्रेरणा दिली या प्रेरणा या शब्दाचा कारकार्थ ओळखा कारकार्थ म्हणजे त्याच्यामध्ये तो कार्य करतो क्रियापद आहे मूळ धातू देणारे क्रिया कशावरली म्हणजे ते काय आहे कर्म आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आता या आकरण अधिकरण वगैरे त्याचे प्रत्यय जे असतील त्या प्रत्ययावर ते काढायचे करता आहे का नाही तर तो कर्म आहे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात जोडताना अगोदर तिथं अर्धविरामाचं चिन्ह दिलं जातं म्हणजे पूर्ण विराम खाली स्वल्प विराम पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा व खाली प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा गोळ्यांचा डबा कसल्या गोळ्या मुलगी तो लोकल मध्ये गोळ्या म्हणजे हे कोणीतरी मुलाने सांगितलं गोळ्यांचा डबा कसल्या गोळ्या गुरुजी विचारलं एक मुलगा मला मुलगी तो लोकल मध्ये गोळ्या खाली एका खाली आता थोड्या जागेत बसवायला पेपर मध्ये अशा चुका घडतात खरं काय घरी कोण कोण आहे तुझ्या कोण म्हणलं आई 2 लहान भावंडे आहेत कोण म्हणलं तो आणि वडील तो बरोबर आणि वडील गुरुजी माझे वडील 2 वर्षापूर्वी कारगिलच्या लढाईत हुतात्मा झाले कोण म्हणलं तो म्हणून गोळ्या घेतोस तो गुरुजी आई आजारी असते आमचा खर्च औषध पाणी भागत नाही मुलगा म्हणाला अभ्यास कधी करतोस गुरुजी म्हणाले घरी गेल्यावर गोळ्या विकतो रात्रीच्या वेळेस अभ्यास करतो तो मुलगा म्हणाला पहा मुलांना राजू किती बिकट परिस्थितीत धडपड करून शिक्षण होतो गुरुजी या संवादात किती जणांनी भाग घेतलाय आता पहा तो पहिला गोळ्याचा डबा कसल्या वेळा गुरुजी म्हणाले हा तो मुलगा नाही म्हणा दुसरा मुलगा कोणीतरी सांगितलं गुरुजी तो लवकर गोळ्या वर्गामधला कोणता तरी विद्यार्थी दुसरा तो आणि मग ते गुरुजी त्या मुलामध्ये असा संवाद झालेला म्हणजे दोघा आणि तो सांगणार आहे असे 3 जणांनी भाग घेतला राजूचे वडील कोण होते लढाईत हुतात्मा झाले म्हणजे कोण असणार आहे सैनिक पर्याय क्रमांक 4 गुरुजींनी राजूचे कौतुक केले कारण तो कष्ट करून शिक्षण घेतलं शिकायला खंड पडून दिला त्याने शाळेची वेळ सोडून गोळ्या विकणं काही असे उद्योग केले पलीकडे मध्ये कोण आहे लाईट लागली पुढे अनुष्का नेहमी आपल्या कार्यात मग्न राहते या वाक्याचा काळ ओळखा मग्न राहते अनुष्का नेहमी आपल्या कार्यात मग्न राहते रीती कसं आहे रीती कधी येत हा जी या ठिकाणी मग्न राहते त्या ठिकाणी पहिला डबा वर्तमान काळ म्हणजे भूतकाळ येणार रीती अपूर्ण साधा वर्तमान रीती मग्न काय रीतीमध्ये मग्न राहत असते म्हणजे क्रिया चालू मध्ये असेल तर तिथं रीती म्हणजे कार्याची रीत दिली असेल तर तिथं रीती वर्तमान आता कार्य अपूर्ण वर्तमान काळ साधा वर्तमान तर या ठिकाणी साधा वर्तमान काळ पुढील योग्य जोडीवर अमृतवाणी अमृताची वाणी मातृभूमी भूमी हीच माता नवरात्र नवीन रात्र आगगाडी आगीची गाडी त्यातलं बरोबर येणार आहे मातृभूमी भूमी हीच माता अमृतवाणी म्हणजे अमृतासारखी वाणी नवरात्र नवरात्रीचा संबंध आगगाडी आगीची गाडी म्हणजे कोळशाच्या आगीवरती चालणारी गाडी
वर्षाच्या याच्यावरती वाफ केली जाते पाण्याची, त्याच्यावर चालणारी गाडी ती आगगाडी. वाम पक्षी म्हणजे दुपारच्या वेळी देवळानंतर अल्पशी झोप, 2 तास नाही, थोडा वेळ असते, अल्प. खाली देखील अकर्मक भावी प्रयोगाचे वाक्य कोणते? अकर्मक भावी, याच्यामध्ये कर्म नाही आणि भावी म्हणजे बदलणार. आता भावी म्हणलं तर नाही, इथं ले केले चालवते बनवले, तर मला गोळीची आठवण आली हे नाही. म्हणजे इथं पहिल्या हे पण लक्षात आलं होतं की आपल्याला डॉक्टरांनी रोग्यावर उपचार केले. पहिल्या कर्म आहे ते बघितलं, पण आता समजून पण सांगितलं पाहिजे मुलांना. सरावासाठी तर किमान त्याचा वापर व्हावा, नुसती उत्तर आपल्याला नाही. क्रियापद केले, करणे, उपचार करणारे डॉक्टर, उपचार कोणावरती केले म्हणजे करता डॉक्टर आहे, पण मग रोग येते. ओके, मग या ठिकाणी डॉक्टरांनी करता बदलून एका डॉक्टरने रोग्यावर उपचार केले, 5 डॉक्टरांनी रोग्यावर उपचार केले. डॉक्टरच्या नर्सने, आता इथं कर्त्याला प्रत्यय म्हणल्यावर कर्त्यानुसार बदलेल का हे पण लक्षात आलं. कर्तरी नाही. आता कर्म, एका रोग्यावर उपचार केले, 5 रोग्यावर उपचार केले, याच्यामध्ये कर्म बदललं आणि क्वचन केलं तरी बदलत नाही. याचा अर्थ भाव्य आहे, पण कसला आहे? सकर्म. मला गोळीची आठवण झाली, क्रियापद आली, येणे, येणारे मी. कशा येण्याची क्रिया कोणाला झाली? आठवण, गोळीची आठवण. मला आठवण झाली होऊ शकते. मग इथं करता पण मला म्हणजे मी, मग त्याला, तिला, आम्हाला, म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय आला, मी बोलू शकतोय त्याला ला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्म बदलणार, क्रियापद बदलणार नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म आठवण, त्याचं आणि क्वचन केलं तर आठवण. मला गोळ्यांच्या आठवणी आल्या, कर्माचा बदल तिथं कर्म घेतलं. मला आता चालवते, क्रियापद चालवते, चालवणारे मी, माझ्या. आता मला, आता इथं मूळ धातू, मूळ शब्द मी आहे, त्याला ला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी असू शकेल का? मला आता चालवते, तिला आता चालवते, त्यांना आता चालवते. गाणे क्वचन वगैरे केलं तर बदलत नाही, ते कर्तरी प्रयोग नाही. तर कर्म याच्यामध्ये नाही येत. ओके, म्हणजे हा कोणता येणार? भाग. कर्म नाही म्हणजे अकर्मक भाग. ओके, त्यांनी धातूचे गोळे बनवले, क्रियापद बनवले, मूळ धातू बनवणारे करता त्यांनी बनवण्याची क्रिया कशावर झाली? गोळ्या. आता त्यांनी इथं कर्त्याला प्रत्यय आहे, तो, मी, त्यांनी, इथं कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. ओके, धातूचे गोळे बनवले, 1 गोळा बनवले, 5 गोळे बनवले. इथं कर्म बदललं की बदलतो म्हणजे हा कर्मणी प्रयोग, किंवा कर्माला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्मणी प्रयोग असतो. तर पर्याय क्रमांक 3. 40वा आधुनिक शब्दाची लिंग ओळख. मी दुर्गम भागात अनेक वर्ष सेवा केली. 1 वर्ष, 5 वर्ष, गीता अनेक आपण इथं लिंग ओळखायचं. काय म्हणाल तुम्ही? ते 1 वर्ष, ते 1 वर्ष, ते म्हणलं कोणतं लिंग आलं? 1 वर्ष होईल, 1 वर्ष होईल नाही. तू अभ्यास कर अथवा करू नकोस, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळख. तू अभ्यास कर अथवा करू नको, करू नको, याच्यामध्ये काय दिला तुम्हाला? विकल्प दिला, म्हणजे इथं विकल्प बोधक अव्यय आहे. 22 संधीचे नियम किंमतीमधून मराठीत आलेल्या शब्दांच्या बाबतीत लागू पडतात, संस्कृत मधनं मराठीत आलेल्या शब्दांच्या बाबतीत लागू पडतात. आता इथं दुसरं काही पर्याय नाही, कारण मराठी संस्कृतचीच मदत तयार झालेली आहे. चंद्र या शब्दाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या वर्णाने झालेली आहे? चंद्र या शब्दाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या वर्णाने झालेली आहे? च, चंद्र, च, च. पाहिजे कसा च
चंद्र, च नाही म्हणा, चंद्र, च च म्हणजे की टोटल जीभ लागते, म्हणजे कोणता आहे, आणि तिथं जर चकोर असेल, च चालेल, च चपला, चमचा, दंते, इथं उच्चार करून बघताना दंत याच्यात काय तर तेवढा झ च याच्यामध्ये 2-3च अक्षरे असे किती दंत आणि दंत काढले असे कोणताही पर्याय क्रमांक 2 ताली. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आमचा बाप डॉक्टर नरेंद्र जाधवांचे. पु ल देशपांडे यांनी लिहिलेली 2 पुस्तकं निवडा. अपूर्व यांनी बटाट्याची चाळ. आता या ठिकाणी गणिताचे प्रश्न पाहूया. 8, 6, 3 8, 6, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वाचतो. थोडस हे करतो का, झूम करतो का, अजून जरा फळा अजून हे करता येईल ना आपल्याला, बसवता येईल ना. तुमचं पुढे घेतो का म्हटलं, घेऊ काही पुढे फ्लेवर लगेच नाही दिसत मला, इथे वेळ लागतो. नव्हतं दिसतंय ते. चला काय 8, 6, 3 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज. एका अंकापासून एकच म्हणतात, एक अंक एकच संख्या, 2 अंक 2, 3 अंकापासून 6 संख्या. या 6 संख्या लिहित बसायच्या. 6 संख्या करणार प्रत्येकाला किती वेळा येणार? 2-2 वेळा, 2-2 वेळा. एकदा केली तर याची बेरीज किती येते? 6, 3, 8, 17. 2 वेळा आला तर बेरीज किती? 34. एककाची बेरीज 34, 4, 4, 3. दशकाची बेरीज 34 आणि 3, 34, 7, 3. शतकाची बेरीज 34 आणि 3, 34. या 6 संख्येची बेरीज किती येणार आहे? 3714. 27वा प्रश्न पहा. 5x घन अधिक 15x वर्ग अधिक 6x अधिक 18 याचे अवयव. या दोघांमध्ये कॉमन काढायचं, या दोघांमध्ये कॉमन कॉमन 5x वर्ग कॉमन निघेल. काय x अधिक 3 म्हणजे करून पाहिजे. x वर्ग त्यांचा 5x घन, 5x वर्ग 3 चा 3 15x वर्ग. याच्यामध्ये कॉमन काय निघेल? 6 कॉमन काढला तर राहिला काय? x अधिक 3. पहिल्या कंसामध्ये काय होईल? x अधिक 3. दुसऱ्या कंसामध्ये 5x वर्ग अधिक 6. उलट सुलटही असू शकतं. त्याला कुठला पर्याय येतो का? याला कॉमन काय निघतंय का पुन्हा? नाही, क्रमांक 1. तर 28वा 2/5 मध्ये 1/5 किती वेळा मिळवल्या? बेरीज 5 येईल. बेरीज 5 आणायची असेल, बेरीज छेदाची कधी होती ना बेरीज नाही, म्हणजे आपल्याला अपूर्णांक काय आला पाहिजे? 5/वरती किती झालं पाहिजे? 25 झालं. 5/25 25/5 झालं की याला संक्षेप करून तुला काय येईल? याच्यात 1 मिळवायचा आहे. 1 या 2 मध्ये 1 किती वेळा मिळवल्यावरती 25 होईल? 23. तर काय? 23 वेळ. हे चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सांगा. पुढे पहा. 29वा प्रश्न.
6x वर्ग वजा 2x वर्ग वजा 9xy अधिक 5xy अधिक 12y वर्ग वजा 8y वर्ग याला भागिले आहे 2 कंसात x वर्ग वजा xy अधिक y वर्ग त्याच्या सोडवा 6x वर्ग वजा 2x वर्ग 4x वर्ग वजा 9xy अधिक 5xy वजा 4xy पुढे अधिक 12y वर्ग वजा 8y वर्ग अधिक 4y वर्ग आणि खाली याच्यामध्ये कॉमन निघते नंतर हे लिहूया खाली याच्यात कॉमन आपल्याला लक्ष इथं पाहिजे इथे लक्ष असेल तर हे यात काय कॉमन निघेल 4 कॉमन काढला तर काय राहील x वर्ग वजा xy अधिक y वर्ग छेदात भागिले आहे 2 कंसात x वर्ग वजा xy अधिक y वर्ग त्याला हे जाईल 4/2 पंचवीस उत्तर 2 बघा तिसरा प्रश्न x अधिक 3 हे 5 ही संख्या सम असल्यास यानंतर येणारी दुसरी विषम संख्या ही सम आहे ही सम आहे आणि नंतर दुसरी विषम विचारली याच्यामध्ये सम मध्ये 1 मिळवला पहिली विषम ओके नंतर अजून 2 मिळवले की दुसरी विषम हे सोडवायचे x अधिक 3 छेद 5 अधिक 3 म्हणजे 3 छेद 1 येतं छेद सारखा करावा लागेल 5 होईल याची 1 पट x अधिक 3 याची 5 पट 15 काय होईल x अधिक 18 छेद 5 पर्याय क्रमांक 3 दोन संख्यांतील फरक 37 व त्यांची बेरीज 159 बेरीज दिलेली दोन संख्यांची 159 आणि फरक दिलेला आहे 37 जर दोन संख्यांची बेरीज आणि फरक दिला असेल मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज अधिक फरक 9 7 16 8 9 भागिले 2 196 भागिले 2 केलं 16 ही मोठी संख्या आहे आणि लहान संख्या काढायची असेल तर 159 वजा 37 करा किती 9 7 गेले 2 आता 3 गेले 2 अशी 1 भागिले 2 केलं 12 37 या दोघांची बेरीज किती लहान संख्या आहे त्या दोघांची बेरीज 175 होते दोघांचा फरक 37 पुढे प्रश्न क्रमांक 32 एका संख्येच्या चौपटीला 11 ने भागले असता भागाकार 5 व बाकी 8 होते तर ती संख्या एक संख्या x मानली प्रश्न क्रमांक 32 एक संख्या x मानली त्याची चौपट 4x 14 पटी 14 पटीला 11 ने भागिले 11 केलं तर भागाकार 5 म्हणजे ती संख्या आहे आता इथं पहा या पद्धतीने मांडल्या संख्या 14x आहे या पद्धतीने घ्यायचं x मानली कोण संख्या तरी 14 पर 14x त्याला 11 ने भागलं भागाकार 5 आला आणि खाली बाकी 8 इथं काय याला म्हणायचं भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार म्हणजे 14x बरोबर 11 गुणिले 5 अधिक 8 आकृतीची 55 8 63 बरोबर 14x सर दोन मिळते इथं x बरोबर 63 भागिले 14 14 56 5 7 7 8 0 70 14 70
ती मूळ संख्या आहे 4.5. थोडस मी का गोंधळलो की पूर्णांक संख्या म्हणल्यावरती मला अपेक्षित काय पूर्णांकामध्ये संख्या येतात पर्याय बघितले म्हणून. तर प्रश्न क्रमांक 31 काय 31 नंबर आहे. 31 तिकडे झाला ना. नंबर नाही दिला. ओके 31 याला नंबर दिला नाही. 31 नंबर दिला. दोन संख्यांचा लसाअ 120 त्यांच्यातील फरक 6 असेल तर त्या दोन संख्येची बेरीज. आता त्यांच्यातला फरक 6 असेल तर त्या दोन संख्येची बेरीज किती? दोन अंकी दोन संख्या आहे आणि त्यांचा मासावी किती येऊ शकेल? फरक 6 आहे म्हणल्यानंतर मासावी 2 येऊ. काय पहा दोन अंकी संख्या त्याच्यातला फरक 6 आहे. त्यांचा मसाला किती येऊ शकतो? दोन अंकी संख्या असतील तर त्याचा कसं सोडवले? मसावी भागिले मसावी केलं तर 60 येईल. त्या दोन संख्येचे अवयव 12 पंचे 60 घेतले. 40 60 12 पंचे नाही. 6 मसावी मसावी 6 घेतला तर 20 येईल. 4 पंचे 20 लहान संख्या येईल. मसावी गुणिले लहान साहित्य 24 साहित्याचे दोघांची बेरीज विचारली 24 अधिक 30 54. अशा पद्धतीने सोडून वेगळे नाही कॉन्फिडन्स नाही त्याच्यामध्ये सांगते. ज्या एखादी गोष्ट येते ना तेव्हा कॉन्फिडन्स असतो त्याच्यामध्ये समजून सांगतो. आता 6चा फरक आहे सांगितलं म्हणून ते डायरेक्ट त्याला काय आधार नाही ना. 6 मसाल म्हणलं असतं तर लगेच आपल्याला ते लक्षात आलं असं. चला पुढे शेजारच्या आकृतीमध्ये आकृती इथे काढतो. JM एक रेषा QN एक रेषा छेदिका KP छेदनबिंदू IN आणि O त्याच्यामध्ये माप दिलेला आहे. KLM बरोबर 3x अधिक 10 KLM 3x अधिक 10 आणि LOQ दिलेला आहे 30 अंशाचा 1 अधिक 30 1 अधिक 30. तर KLJ या कोणाचं माप. आता 1 अधिक 30 असेल तर हा देखील 1 अधिक 30 कारण सगळं 3x अधिक 10 तर हा 3x अधिक 10 कारण आणि या दोघांची बेरीज केली तर 180 का अंतर. या दोघांची बेरीज केली तर 180 का वेगळ्या वेगळ्या अँगलने बघायचं. हा 3x अधिक 10 हा 3x अधिक 10 का बाह्य हे वेगळे वेगळे आपल्याला हे सांगतात. इथं 3x अधिक इथं काय होणार आहे तर 3x अधिक 10 आणि 1 अधिक 30 यांची बेरीज किती येणार आहे 180. 3x आणि 4x अधिक 40 बरोबर 180. 4x बरोबर 180 वजा 40 x बरोबर 140 भागिले 4 x बरोबर किती 35. मग इथं आपल्याला विचारला हा कोण
x अधिक 30 आहे हा म्हणजे 35 अधिक 30 उत्तर येणार आहे 65 अंशाचा. पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न पहा. असा एकही प्रश्न आता मला वाटतं आता किती प्रश्न पत्रिका चालली आहे. एखादाही प्रश्न नाही की आपल्याला तो अभ्यासक्रमात झालेला नाही की तो घटक झालेला. m वजा 1/2m बरोबर 7. तर उत्तर विचारले आपल्याला m वर्ग अधिक 1/4m वर्ग बरोबर. आता हे आणायचं म्हणलं काय करावं लागेल याचा वर्ग. या बाजूचा वर्ग केला तर या बाजूचाही वर्ग करावा लागेल. या a वजा b चा वर्ग काय होतो. a वजा b चा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग होईल m वर्ग. मधल्या पदाचं चिन्ह आता या दोघांच्या गुणाकाराने दुप्पट करायचे. कंसात लिहितो दुप्पट गुणिले m गुणिले 1/2m. या दोन्ही पदांच्या ही दोन्ही पद त्याची दुप्पट. आणि या इथं मायनस असला तर त्याचा वर्ग केला तर काय होणार आहे प्लस होणार. इथं चिन्ह प्लस म्हणजे ते गोंधळणार. इथं मायनस जर असलं तर -1/2m चा वर्ग केला तर प्लस मध्ये होणार. वर्ग म्हणजे 2 वेळा मांडून गुणाकार बरोबर. इकडे 7 चा वर्ग 19. आता हे सोडवायचं. हिथं महत्वाचं हे इथं छेद काय नाही म्हणजे एक आहे छेद एक आहे. अंशांशाचा गुणाकार केला तर काय होईल 2. छेदाचा गुणाकार केला तर 2 येईल. संक्षिप्त रूप दिलं काय येईल 1. म्हणजे इकडे काय राहिलं m वर्ग वजा 1 अधिक 1/2 चा वर्ग 4 आणि m चा वर्ग m बरोबर 49. वजा 1 इकडे पाठवून दिले काय होतील 50. म्हणजे राहिलं काय इकडं m वर्ग अधिक 1/4m वर्ग बरोबर 49 अधिक 1 उत्तर काय 50. आणि आपल्याला इथं एक विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36. हा 35. पर्याय क्रमांक 1 दिलेला नाही. पर्याय क्रमांक 3 पाहिजे. पेन घे. काय कशासाठी करायचं असून द्या ना. पर्याय बघ आहे ना पर्याय त्याच्यामध्ये. 35 प्रश्न बदलणार आधी एक तेव्हा जावी मी इथं आधी चिन्ह केलं पाहिजे. हो पण बऱ्याच वेळा हे उत्तर हे प्रश्न असतो तो मायनस मधलाच येतो म्हणून आपल्याला प्रश्न बदलायचा नाही. पेपरला 99% इथं मायनसच असतं. क्वचित 1% प्लस आहे. प्लसचं पोरांना लक्षात येतं. मायनसचा गोंधळ होतो म्हणजे तो गोंधळ होतो तसेच प्रश्न मुलांना दिले पाहिजे. चला 2000 रुपये 36 2400 रुपयास विक्रीला विक्री आहे. विक्री किमतीच्या 7/8 खरेदी किंमत असल्यास शेकडा नफा. तर 2800 विक्री आहे. खरेदी किंमत 710 आहे. 2400 चे 710 काढा. 8 × 24 2100 रुपये काय खरेदी. नफा किती होणार आहे 2400 + 300 2100 गेले आणि नफा शेकडा नफा विचारला. शेकडा नफा वरून नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 200 ला 200 3 1 3 3 27 100/7%. 100/7 म्हटलं तर 7 × 7 7 × 7 बाकी राहिली 3/7%. आहे का असं पर्याय नाही. दशांश चिन्हामध्ये काही 11 दशांश चिन्ह उत्तर नाही.
सात. ओके ओके. सात एक सात 3 राहिले, 7 चौक 2 राहिले. दशांश चिन्हामध्ये केलं तर 14 दशांश चिन्ह, 7 दुने 14, 6 राहिले, 7 8 56. 14 दशांश चिन्ह 2 8 तर ते पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 36. पर्याय क्रमांक 2 दिले नाही. पर्याय क्रमांक 1 घेतो. किती नंबर प्रश्न आहे? 36. तर पुढील प्रश्न क्रमांक 37. सकाळी 8:45 वाजता सुरू झालेला 2.5 तासाचा चित्रपट किती वाजता? 8:45 म्हणजे किती? 9:45. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिट. 10 तास 5 4 3 7 10 तास 75 मिनिटांनी. 75 मिनिटं होत नाही. याचा 1 तास केला, इकडे ऍड केला, ते वजा केले 15, 11 वाजून 15 मिनिटांनी 11:15. पर्याय क्रमांक 2. ए बिंदूने दाखवलेली संख्या कोणता दर्शवतो? प्रश्न क्रमांक 38 पाहिले -1 आहे, इकडे -1/3 आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 -1/3 या ठिकाणी ए लिहू. -1/3 याच्यामध्ये मायनस करायचे म्हणजे या भागाचा अंतर किती येणार? आपण इथं काय करतो? 1 वजा 2 असेल तर 1 वजा 2 केलं की त्याचं अंतर 1 आहे. तसं इकडे अधिक करतो, पण इकडे अधिक करतो जाताना इकडे वजा करतो. -1/3 -1 म्हणजे -1/1 काय होईल? -1/3 +1/1. छेद सारखा केला, 3 केला, 1 पट वजा 1 म्हणजे 3 पट अधिक 3 वजा 1 2/3. या इथल्या एवढ्या भागाची किंमत 2/3. किती भाग केले त्यात? 1 2 3 4 5 6. 6 भागाची किंमत 2/3. एका भागाची किंमत याला भागिले 6 केली. 6 म्हणजे 6/1. नीट समजून घ्या. आणि मग इथं भागिले उलटून गुणिले केले. 2/3 गुणिले 1/6 केलं. उत्तर संक्षिप्त बेत्रिक 6 1/9 एका भागाची. 1/9 याला आपल्याला त्याचा पण याचा छेद 9 आहे आणि याचा छेद 9 आहे. याचा छेद 9 करायचा म्हणजे त्याची किती पण होईल? तिप्पट झाली. या संपूर्ण आक्रमणाची तिप्पट केली. अंशाची पण तिप्पट करा. -3/9 हा होईल -4/9 हा होईल -5/9 हा -6/9 हा -7/9 हा -8/9 हा -9/9. उत्तर 1 वजा 1 येते. हे आपल्याला टॅली करता आलं. आणि आपल्याला ए ची किंमत विचारली. ए ची किंमत येते -7/9. पर्याय क्रमांक 1. डिस्टन्स काढायला बरोबर आहे. मग डिस्टन्स काढायचा असतो, पण इथं उत्तर हे कशात आहे? -1/3 1 आहे. त्यातला फरक काढावा लागेल. ते फरक कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलं. 1 म्हणजे 1/1 आणि वजा 1/3 आहे. यातला फरक 2/3 आहे. म्हणजे 2/3 उत्तर आपल्याला आले. जो हुशार आहे त्याला कळेलच की, पण तुम्हाला हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून एवढं खोडून सांगावं लागलं. आपण या पद्धतीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपण इकडून तिकडे जात होतो. का तो वजा करावा लागतो? ते वजा करून तुम्हाला सांगितलं.
39वा प्रश्न, 1/5 भागात ज्वारी, 6/13 भागात गहू पेरला आणि उरलेल्या 88 हेक्टर क्षेत्र हरभरा पेरला तर शेत किती हेक्टर? 1/5 भागामध्ये ज्वारी आणि 6/13 भागामध्ये गहू, एकूण किती पेरलं? ज्वारी आणि गहू. इथं छेद सारखा करा. 13 × 5 = 65, याची 13 पट 13 × 13, याची 5 पट 35, म्हणजे पेरलं किती? 43/65. उरलं किती मग? 65. मग हे पेरलंय काय? ज्वारी आणि गहू. शिल्लक किती राहिलं? 65 मधून 43 गेले, 22/65 एवढं काय झालेलं? उरलेले क्षेत्र. आता उरलेलं क्षेत्र दिले आपल्याला, किती दिलेलं आहे? 88, म्हणजे 22/65. 65 भागामध्ये 22 बरोबर 88, 22 भाग बरोबर 88, एक भाग बरोबर, याची किती पट झाली? 4 पट. एक भाग बरोबर 4, 4 65 भाग बरोबर 65 ची चौपट केली 260. एकूण क्षेत्र किती आहे? 260 हेक्टर. सोप्या भाषेत अगदी सांगितलंय. चला, 1600 रुपयाच्या रकमेत 20 रुपये व 50 रुपयाच्या नोटा आहे. 50 रुपयाच्या नोटा 3 ने कमी असतील तर 20 रुपयाच्या नोटा किती असतील? आता 20 रुपयाच्या नोटा आणि 50 रुपयाच्या नोटा आहे. 40वा प्रश्न. आता 50 रुपयाच्या नोटा 3 ने कमी, 50 रुपयाचे एक्स मान, 50 रुपयाचे एक्स, 20 रुपयाच्या एक्स अधिक 3 उलट केले. वाजामध्ये तुम्ही 20 रुपयाचे एक्स मानले तर 50चे एक्स वजा केले. इथं अडथळा येऊ नये, अडचण येऊ नये, वाजाने तुम्हाला गोंधळ होतो. मग मांडल्या 50 रुपयाच्या एक्स, 20 रुपयाच्या किती की 50 पेक्षा 20 रुपयापेक्षा 50 रुपये 3 ते कमी, मग त्या एक्स मानल्या तर या एक्स आली. एकूण रक्कम 1600. मग 50 रुपयाची रक्कम किती होईल? 50x आणि मग मांडतो 50x. 20 रुपयाची रक्कम किती होईल? 20x अधिक 20 × 60 बरोबर एकूण रक्कम किती आहे? 1600 रुपये. 50x अधिक 20x 70x बरोबर 1600 वजा 60. 70x बरोबर 1600 + 60 गेले 1540. x बरोबर 1540 भागिले 70, शून्य घालवा, 7 दुने 14, 7 एक राहिला, 7 दुने 14, म्हणजे x म्हणजे 50 रुपयाच्या किती नोटा आल्या? 22 नोटा आल्या. आणि 20 रुपयाच्या किती नोटा येतील? 22 आणि 3 25. एकूण नोटा आपल्याला विचारलेले 20 रुपया नोटा किती? 20 रुपयाच्या किती नोटा येतील? 25 नोटा. पर्याय क्रमांक 2. चला पुढे 41वा प्रश्न. भिंतीपासून भिंत आहे, या भिंतीपासून ही भिंत आहे 7.5 मीटर दूर, 7.5 मीटर अंतर, 12.5 मीटर उंचीच्या शिडीचे तोड भिंतीच्या किती उंचीवर टेकेल? 12.5 शिडी आणि इथं भिंतीचं कुठपर्यंत टेकेल हे अंतर विचारते. आता भिंत काटकोनामध्ये असते, अशी भिंत कुठं तिरकी वगैरे उभी करत नाही, ती सातारमधला नाही. ओके, इथं हे 7.5 ते 12.5 हे किती विचारले? 3 4 5 च्या गणितात असते का? 3 4 5 5ची 12.5 लिहा, इथे 7.5 कुठे बसते ते पहा. 5ची ओके, दशम चिन्ह काढलं तर 25 पट, याची 25 पट 100 होईल, 25 ते 75. इथे दशम चिन्ह, इथे दशम चिन्ह, हे 10 मीटर उंचीवरती टेकेल. 42वा प्रश्न.
एफ हा अर्धवर्तुळ केंद्र असून BCD ची परिमिती 28 त्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ. हा कोण बोलते? कोण बोलते? बाहेर जाऊ. तर एक समजा प्रश्न आहे का नाही, हरभरा किती क्षेत्र पेरलेले विचारले आहेत, आपण टोटल काढले 28 तर हरभरा पेरला. आपल्याला विचारलंय काय तर शेत किती हेक्टरचे? हरभरा किती हेक्टरचा विचारलाय प्रश्न व्यवस्थित पहा. 88 उरलेल्या 88 हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरला. उरलेलं इथं जे उरलेलं क्षेत्र याच्यात हरभरा पेरलेला, याच्यात हरभरा पेरलेला आहे. म्हणजे 22 भाग बरोबर 88, एकूण क्षेत्र 65 बरोबर किती. फक्त इथं मी हरभरा म्हणायचं राहून गेलं की उरलेलं क्षेत्र आपण सांगितलं. उरलेला 22 भाग बरोबर 88 एवढा हरभरा पेरलेला आहे. ते एकूण क्षेत्र म्हणजे 65 भाग बरोबरच होतं ते. त्याला BCD नाव देतो मी, लक्षात घे. BCDE या ठिकाणी एफ आहे, या ठिकाणी ए आहे. BCDE ची परिमिती, हा चौरस याची बाजू असणार आहे 7 आहे चौरस. संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारले. आता या ठिकाणी ही बाजू सारखी पुढे 7 वेगवेगळ्या भागाचं काढून फक्त चौरसाचं क्षेत्रफळ किती? 7 गुणिले 7 49. ओके, इथं काय अडचण? 7 गुणिले 7 49. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया 7 आहे, उंची 7 आहे. म्हणजे मी 7 49 ची नेमपट केली तर 24.5. आता या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. रात्री बघितला का व्हिडिओ? काय सांगितलं? वर्तुळाचं क्षेत्रफळ 7, 14, 44, 154, 36. तर इथं ही त्रिज्या हे 7 सेंटीमीटर असणाऱ्या व्यास आहे. हा 44 परिमिती आहे, 154 क्षेत्रफळ आणि हे अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे काय येतं पहा. हे अर्धा परी आणि हा व्यास ऍड करून दे. ओके, हे लक्षात ठेवायचं की अर्धवर्तुळ जर असेल तर 36/7 हे सूत्र लागतं. आपल्याला या ठिकाणी अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. उभा त्रिज्या किती आहे? 3.5. पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येतं? 7 × 154. तुम्हाला कसं याचे निम्मे करायचे नाही. इथं निम्म होत, इथं निम्म होत. इथं काय संबंध येतो तो आपण समजून घेऊ, नंतर ते समजून घेऊ. कोणाला तुम्हाला 2-4 वेळा गेली तर ते समजून दिलं, तुम्हाला बघायला वेळ बघितलं असेल तर तुम्हाला लगेच कळणार ही कशा पद्धतीने बदल. आता आपल्याला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ 1/2 पाय स्क्वेअर किंमत बोलू 1/2 गुणिले 22/7 रेडियस आहे 3.5 गुणिले 3.5. 7 ने दिलं 0.5, या 2 ने दिलं 11, 11च्या निम्मेभोवती 5.5 गुणिले 3.5. 35 175 175 5 17 535 175 17 192 19.25 19.25 हे आलं वर्तुळ क्षेत्रफळ. आणि सगळ्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. दशांश इथं 2 घरं 0 द्या, इथे 1 0. उत्तर किती आहे? 5 8 2 7 दशांश 9 9 18 22 2 चले 2 4 2 6 2 8 1 9 92.9
7.5 पर्याय क्रमांक तिसरा. ओके, आता तुम्ही मला इथं 3.5 झाले, इथं रेडियस व्यास 7 होईल, परी 22 होईल. क्षेत्रफळ का नाही हे झालं वर्गाच्या पटीत, म्हणजे इथं या ठिकाणी दुप्पट आहे, म्हणजे इथं काय होते ही 7 ची निमपट आहे, हे 3.5 ची दुप्पट आहे. ओके, 2 चा वर्ग काय होतो 4, याला भागिले 4. चार पण 19 8 पण 3.5 19 वर्षांची 2.5 निमपट होते, निमपट होते. एक 4 पट 0.5 पट झाले, 0.25 पट सातची किती निर्भर झाली 0.5 पट. इथं काय 0.25 0.25 म्हणजे हे होतंय ना. पाहू आपण, मी बघतो एकदा पुन्हा एकदा व्हिडिओ, मला बघितला पाहिजे, तुमच्याकडनं अपेक्षा ठेवून उपयोगाचं नाहीये. 43वा प्रश्न पहा, a मायनस बी बरोबर 5, ए बी बरोबर 42.75, विचारलेली किंमत आहे ए प्लस बी, ए प्लस बी चा वर्ग दिलेला ए मायनस बी चा वर्ग. आता इथं अधिक 2 ए बी आहे, अधिक 2 ए बी आणायचं असेल तर काय करावं लागेल, याच्यामध्ये अधिक 4 ए बी, हे वजा 2 ए बी, वजा 2 ए बी इकडे अधिक 4 ए बी, म्हणजे काय होणार अधिक 2 ए बी, म्हणजे याचा वर्ग ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग, त्यातनं 4 वजा 2 ए बी ला अधिक 4 ए बी केलं की अधिक 2 ए बी, म्हणजे याचा विस्तार. ए मायनस बी ची किंमत किती आहे 5, म्हणजे 5 चा वर्ग अधिक 42.75 ची चौपट, 5 चा वर्ग 25 आणि ते चौपट आहे 4 × 20, 4 2 4 28 2 30, 4 2 8 3 11 1 4 16 ने 17, 2 संख्येच्या अगोदर दशक, म्हणजे काय होईल 196. हा ए प्लस बी कंसाच्या वर्गाची किंमत. आपल्याला ए प्लस बी ची काढायची असेल तर याचा वर्गमूळ याचा वर्ग, याचा वर्गमूळ ए प्लस बी आणि याचा वर्गमूळ काय 14. ए प्लस बी बरोबर 14 उत्तर येणार आहे. पर्याय चेक करा बरं का, उत्तर सांगितलेली बरोबर आहेत का, दुरुस्ती करता येईल. ज्याचं पेपर बरोबर आले त्याची चेक करा की तेच आहे. 96% मुले प्रगत झाली किंवा 38 मुले अप्रगत राहिली, तर प्रत्यक्ष किती मुले प्रगत झाली बघा. 96% प्रगत आहे आणि राहिली किती अप्रगत, 4% अप्रगत, आणि 4% म्हणजे 38. एकूण म्हणलं तर 100% काढावं लागेल. आपल्याला विचारलं एकूण पट किती, नाही एकूण विचारलं असता 100% पाहिजे. आपल्याला विचारले काय 96% म्हणजे प्रगत मुलं, 96% बरोबर x. इथं काय होते 4ची किती पट आहे 24 पट, याची 24 पट करा. x बरोबर 96 गुणिले 38 भागिले 4, 24 8 92 असेल, त्याने 19 24 ते 72 9 81 10 91 912 मुलं प्रगत झालेले. एकूण पट
912 अधिक 950 पोट आहे. 938 पर्याय क्रमांक 2. 45वा प्रश्न. रोज 6 तास काम करून 15 दिवसात ते काम पूर्ण करतात. तेच काम 8 तास काम करून केवळ 9 मधून किती दिवसात पूर्ण करतात? काम तेवढंच आहे. म्हणजे काय होईल? M1 इंटू D1 इंटू T1 बरोबर M2 इंटू D2 इंटू T. मजूर किती आहे? 15. किती दिवस लागतात? 15 दिवस. टाइम किती आहे? 6 तास. आता पुढं तेच काम 8 तासात 9 मजूर किती दिवस लागतील माहित नाही. टाइमिंग आहे 12 मजूर आहेत पहिले. 6 तास 12 मजूर 6 तास काम करून 15 दिवसात. पुढं 9 मजूर रोज 8 तास काम करून काही 8 तास. एकूण किती दिवसात? एक्सला मोकळा करा. 12 गुणिले 15 गुणिले 6 भागिले 9 गुणिले 8 बरोबर एक्स. 4 गुणिले 8 4 त्रिक 12 3 एके 3 3 त्रिक 9 3 एके 3 3 गुणे 6 2 एक 2 1 तर किती आलं? 15. काय 15 दिवस. 46 पार. सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षाची रास 2808. 5 वर्षाची रास 3420 रुपये. तर दर साल 10 रुपये व्याजाचा दर. पाच वर्षाची रास 46वा. 5 वर्षाची रास म्हणजे काय असतं? मुद्दल आणि 5 वर्षाचं व्याज 3420. 2 वर्षाची रास म्हणजे मुद्दल आणि 2 वर्षाचे व्याज हे येणारे दिलेले 2808. 5 वर्षाच्या राशीतून 2 वर्षाची रास वजा केली तर काय? 3 वर्षाचं फक्त व्याज रास नाही ना. मी 10 8 गेले 2 2 गेले 1 14 8 गेले 6 614. हे 3 वर्षाचे व्याज आहे. तीन वर्षाचे व्याज 614. एका वर्षाचं किती व्याज? एका वर्षाचे व्याज 612 भागिले 3 केलं 3 जुने 6 3 0 0 3 4 एका वर्षाचे व्याज. आपल्याला गणितामध्ये कोणतं दिलंय? 5 वर्षाची रास दिली 2 वर्षाची रास दिली. एक तर तुम्ही 2 वर्षाचं व्याज काढा ते या राशीमध्ये टाकलं की काय होणार? मुद्दल येणार. 2 वर्षाचं 2 वर्षाचे व्याज किती? 204 गुणिले 2 म्हणजे 408 रुपये. 2 वर्षाची रास 2808. याच्यामधनं 408 वजा केले 2 वर्षाच्या राशीमध्ये 2 वर्षाचं व्याज वजा केलं तर हे काय येणार आहे? मुद्दल. हे काय येणार आहे? मुद्दल. मुद्दल 2400 रुपये. आता आपल्याला गणितात व्याजाचा दर विचारला. मग व्याजाचा दर बरोबर काय सूत्र आहे? दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. कुठलं ते एक घ्या. 5 वर्षाची रास घ्या 2 वर्षाची रास घ्या कुठले घ्या. आपल्याला काढलेले आपण कुठलं 2 वर्षाचं व्याज काढले तेच घेऊ. व्याज 2 वर्षाचं किती आहे? 408 गुणिले 100 भागिले मुद्दल किती काढले आपण? 2400 रुपये. कालावधी किती आहे? 2 वर्ष.
मेडिकल 2 शून्याला 2 शून्य घालवा, 24 ने घालवा भाग लागतो का? 2 ने घालवा अगोदर, मग 24 ने घालवा अगोदर, 2 ने घालू, 2 दुणे 4, 2 शून्य शून्य, 2 चौका, 24 ने 5 4 ला 24 24 24 192 गेले, किती राहिले? 8 आणि 4 12 राहिले, 12 वरती शून्य घेतला, 120 24 25 8.5% व्याजाचा दर आहे. 47वा प्रश्न पहा. बस मध्ये सरासरी 16.5 किलोग्राम वजनाची 24 मुले बसली. चालकासह सरासरी वजन 18 होते, तर चालकाचे वजन आता 16.5 ची 24 मुलं, या 24 मुलांचं वजन किती येईल? एकूण 16.5 गुणिले 24 25 24 144 आणि 12 146 156 आणि 15 24 24 आणि 15 39 दशांश आलं 396. आता चालक आला तर बाबा तुम्ही झाली किती माणसं? 25 आणि मग सरासरी किती आले? 18. 18 गुणिले 25, चालकासह वजन 25 8 200 25 25 20 25. यातून चालकाचा सह असणाऱ्या वजनाचं फक्त मुलांचं वजन वाचा केलं तर चालकाचं येणार आहे 10 6 4 15 तर 10 5 54 किलोग्राम वजनाचा चालक ड्रायव्हरचं वजन. दरवर्षी 10% घसारा होत असतात. 2 लाख रुपये किमतीच्या गाडीची किंमत 3 वर्षानंतर किती असेल? इथं भाग घसाऱ्याचा आहे, जे आपण मागे बोलल्यावर होत होता तो इथं गणित आहे. A = P × 1 + R/100 raised to n. इथं मायनस करायचं कारण घसारा होतो. आता किंमत प्रिन्सिपल आहे इथं आपल्याला दिले 2 लाख रुपये किंमत आहे. 2 लाख 2000 20,000 2 लाख गुणिले 1 मायनस रेट किती आहे? 10%. 100 वजा 10 90 चे 100. किती वर्षाचं काढायचे? 3 वर्षाचं, म्हणजे 3 वेळा 90 चे 100 चा घन शून्य घालूया. इथे 2 4 6 1 2 3 4 5 6 9चा घन किती आहे रे? 200 गुणिले 729. 2 शून्य देऊन टाका. 2 8 कशी 8 असले 2 5 2 वर्षात त्याची किंमत किती होणार आहे? 1,45,800 रुपये त्या गाडीची किंमत 2-3 वर्षानंतर होणार. वजा करायला नव्हतं पाहिजे, आपण ते अधिक करायला पाहिजे होतं. वजा केल्यामुळे ते गणित चुकलं होतं. आधी केलं असतं तर उत्तर ते बरोबर आलं. तिथं घसारा आहे म्हणून ते वजा, म्हणजे दरवर्षी 10% किंमत कमी होत जाते. 2 लाखाची पहिल्या वर्षी केली तर 20,000 कमी होईल, 1,80,000. 1,80,000ची पुन्हा 10% कमी केली 18,000 कमी होते. 1,80,000 मधून 18,000 गेले किती राहिले? 1,62,000. आणि 1,62,000 चे 10% केले. पहा इथं तोंडी करतो मी. 2 लाखाचे 10% कमी झाले, 20,000 कमी झाले म्हणजे 1,80,000. 1,80,000 चे 10% 18,000 कमी झाले राहिले किती? 1,62,000. आणि 1,62,000 चे 10% म्हणजे 16,200 कमी होते. राहिले किती? 7 2 गेले 8 राहिले, 12 7 गेले 5 राहिले. आलं का उत्तर? आलं का उत्तर? जे हे तोंडी पण आपण करू शकतो आपल्याला याच्यामध्ये सांगितलं. चला पुढील प्रश्न पहा. 49 एका कोणाच्या कोटी कोण पूरक कोणाचे गुणोत्तर एकाच 7 असल्यास त्या कोणाची मागणी. पहा एक कोण आहे, याचा हा कोटी कोण आहे आणि त्याचा हा पूरक. काय म्हणले? कोटी कोण पूरक कोणाचे गुणोत्तर एकाच 7.
हा एक भाग असेल तर हा 7 भाग, म्हणजे हा x असेल तर हा 7x. आपल्याला काय सूत्र आहे? पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90. म्हणजे 7x वजा x बरोबर 90°. 7x मध्ये गेले 6x बरोबर 90°. x बरोबर 90 भागिले 6 केलं तर x बरोबर 15. म्हणजे इथं कोटी कोण येणार आहे 15°चा. मूळ कोण कितीचा? मूळ कोण आणि कोटी कोण याची बेरीज किती येते? 90. या 90 मधून हे 15 वजा केले, 90 वजा 15 वजा केले तर 75°चा मूळ कोण आहे. आपल्याला विचारलेला मूळ कोण 75°चा आहे. 50वा प्रश्न पहा. 215 टोप्या विकून 5,000 रुपये मिळाले. जर त्यात 35 टोप्यांच्या खरेदीचा नफा असेल तर प्रत्येक टोपीची खरेदी किंमत म्हणजे 215 टोप्या विकून 5,000 रुपये मिळाले. 215 टोप्यांची विक्रीची किंमत 5,000 रुपये. त्यात 35 टोप्याच्या खरेदी इतका नफा आहे. म्हणजे 215 अधिक 35 ही 250 टोप्यांची ही 5,000 रुपये ही खरेदी किंमत. हा नीट समजून घ्या. मी 215 टोप्या 5,000 रुपयाला जेव्हा विकल्या तेव्हा मला 35 टोप्यांच्या खरेदी इतका नफा मिळाला. 215 मध्ये मी 35 ऍड केले तर 250 टोप्याची 5,000 रुपये खरेदी किंमत आहे. आणि मग मला विचारलेलं आहे टोपीची खरेदी किंमत किती. 5,000 भागिले 250 केलं तर उत्तर काय येणार आहे 20 रुपये. 5,000 भागिले 250 25 2 50 0 20 रुपये खरेदी किंमत. आता इथे विक्रीची किंमत ही दशांश चिन्हामध्ये येईल. त्यामुळे एका टोपीची विक्रीची किंमत काढत बसायची गरज नाही हे समजून घ्यायचं. 51वा प्रश्न. या इष्टकाची तिचे कोणते बिंदू एक प्रतलीय नाही. आता या स्क्रीनला घ्या. आहे का ते चालू? आता इथं प्रतल मला दाखवावं लागेल. काढते तो पण काय स्क्रीनला तुम्ही तो जास्त चांगल्या पद्धतीने मला आकृती काढून किती जरी समजून सांगितलं ना तरी उपयोगाचं नाही. एका प्लेन मध्ये असते ते. ओके ओके या ठिकाणी पहा. हे वरचं प्लेन पहा. वरचं प्लेन मध्ये ACFE हे वरचं प्लेन. खालचं प्लेन तळाचं BDGH हे खालचं प्रतल. या बाजूचं प्रतल EFGH. त्याच्या विरुद्ध प्रतल ACDB. समोरचं प्रतल AEHB. त्याच्या मागचं प्रतल CFGB. अशी प्रतल 6 प्रतल होती. कोणते बिंदू एक प्रतलीय नाही. EBD जी आहे का बघा. EBDG एका प्रतलात आहे का नाही. दुसरं पहा HEC एका प्रतलात आहे का. CFGD CFGD हे मागचं प्रतल पहा. CFGD एका प्रतलाचा आहे. BCAH इकडे त्यामुळे इथं प्रश्न काय पाहिजे होता. कोणते बिंदू एक प्रतलीय आहे. CFGD पर्याय क्रमांक 3. उत्तर काय दिलं येतं. काय दिलंय पर्याय क्रमांक 3 दिलंय ना. प्रश्न इथं प्रश्नामध्ये दुरुस्ती करू आपण. प्रश्न क्रमांक 51 पर्याय क्रमांक 3. फक्त आता इथं प्रश्न बदलला पाहिजे. एक प्रतलीय आहे असं आपल्याला इथं दुरुस्ती करावी लागेल. पेन इथं मला एक प्रतलीय आहे तर HECD
चला प्रश्न दुरुस्ती केलेली आहे. 52 प्रश्न आपण पाहूया. आता हे मी किती फळ्यावरती आकृती काढून समजून द्यायचा प्रयत्न केला तर तो व्यवस्थित समजून देता येत नाही. जो आपल्याला स्क्रीनवर चित्रातून काही गोष्टी आपल्याला पटकन समजून देता येतात त्या पद्धतीचा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 51 झालेला आहे. 52 प्रश्न मी म्हणतात बोलता 75 गुणिले 27 बरोबर 2025 वर्गमुळामध्ये 20.25 बरोबर किती बरोबर x तर 2x बरोबर किती. याची फोड लिहिताना आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं. याच्यामध्ये वर्ग अशा काढायच्या संख्या की त्याचं वर्गमूळ मी काढता येईल. तर हे तुमचं पाठ आहे. हा कशाचा वर्ग आहे ते त्यामुळे काय अडचणीचं नाही. पण आपल्याला हे मुद्दाम त्या पद्धतीनं सोडत कशाचा वर्ग द्या 45चा वर्ग 2 2025 4.5चा वर्ग येणार. आता हे गणिताच्या भाषेत सोडू आपण. त्याची मी फोड काय करेन 75 गुणिले 27 येणारे हा मी एकाचा दोघांच्या मध्ये एका ठिकाणी वर्गमूळ. आता याची फोड करताना पहा हे एक वर्ग संख्या गेली 25 गुणिले 0.30 25 × 75 याच्यामध्ये मला एक वर्ग संख्या 0.3 गुणिले 9 याचा गुणाकार केला तर 7.5 येतो का पहा येतो का. याचा गुणाकार केला तर 2.7 येतो का येतो. आता मला याची वर्गमूळ काढतो. 25 चं वर्गमूळ 5 आहे 0.3 चं वर्गमूळ 0.3 आहे 9 चं वर्गमूळ 3 दशांश चिन्ह नाही म्हणून गुणाकार करा 5 देतो 15 15 3 25 दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर उत्तर काय येणार आहे 4.5. जेव्हा हा त्याची दुप्पट विचार x ची किंमत 4.5 आहे 2x बरोबर याला गुणिले 2 केले 9 येणार आहे पर्याय क्रमांक. पहिला पर्याय दिलेला असतो 4.5 साधारणपणे मुलं तिथं फसतात इथं दिलेलं नाही आहे. 53वा प्रश्न 50 किलोग्राम कांदे 450 रुपयात घेऊन 10 रुपये किलो दराने विकले तर नफा किती मिळेल टक्क्यामध्ये आहे आणि एका ठिकाणी रुपयामध्ये. 50 किलोग्राम कांदे 450 रुपयाला घेतले खरेदी 450 आणि विक्री किती आहे 10 रुपये किलोने 50 ग्रॅम 50 किलोग्राम 50 गुणिले 10 केलं तर 500 रुपये विक्री. इथे नफा झाला का तोटा झाला 50 रुपये नफा. पर्याय क्रमांक 4 50 रुपये. आता शेकडा नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 450 एक शून्य घालवा 5 × 5 9 45 100/9 म्हणजेच 11.1/9 टक्के. 54वा वर्तुळामध्ये 54वा प्रश्न JONAM मेजर ऑफ मॅग्नेशियम बरोबर 42.5 एम दिलेला आहे 42.5 तर मेजर ऑफ मॅग्नेशियम के बरोबर हा के विचारलेला आहे. आता मला सांगायचे या त्रिकोणामध्ये हे अर्धवर्तुळ हे आहे ते हा व्यास आहे. व्यासामुळे तयार झालेले कोण काटकोन असतात हा 90चा आहे. हा कोणी विचारलेला आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 180 असते. हा 90चा हा 1.5 आहे याचं काढायचं मग म्हणजे 180 मधनं 90 अधिक 42 132.5 वजा
10 5 गेले 5 राहिले आजचा देऊन टाकला. 10 3 गेले 7 राहिले आजचा देऊन टाकला. 8 4 गेले 4 47.5 अंशाचा येणार. पर्याय क्रमांक 4. चला पुढे 55वा प्रश्न. b/5 बरोबर नाही b/5 वजा 2 बरोबर 3b/10 वजा 3. तर b/2 बरोबर की. आता या ठिकाणी अगोदर ही वजाबाकी करून टाका. तिकडनं तिकडं पाठवलं तिकडे एकदा पाठवलं तर कॅन्सल काहीच होणार नाही. दोन्हीकडे छेद सारखा करून टाकू. इकडला छेद सारखा करून टाकू. इकडला छेद सारखा करू. याचा छेद सारखा काय होईल 5 होईल. बी इथं 1 आहे तिथे 5 पट तिथे 1 पट बी वजा याची 5 पट होईल 5 × 10 बरोबर. इकडं छेद 10 सारखा होईल. याची 1 पट 3 बी वजा याची 10 पट 30. हे 10 तिकडे पाठवून दे. हे 5 तिकडे पाठवून दे. 1/5 ओके. हा 5 1 5 बाजूला 10. छेद सारखा करायचं म्हणता का तुम्ही? नाही नुसतं 5 घेतलं तर काय होणार? ओके ओके. हे 5 तिकडे पाठवले आणि पुन्हा हे डायरेक्ट 1/2 इकडे दुप्पट करायचे असं. ठीक आहे. काय अडचण नाही त्याला. काय अडचण नाहीये. इथं 5 × 5 5 गुणे म्हणजे हे 5 इकडे भागिले इकडे आले तर गुणिले 5 होते आणि 5 × 5 5 गुणे 10 होईल. मी हे 2 इकडे पाठवले. इथं 2 b वजा 2 10 ला 2 ने गुणावं लागेल बरोबर. इकडे 3b वजा 30 राहते. ओके. हे 5 इथे कॅन्सल. 5 × 5 5 गुणे 10. ओके. इथं 2b वजा 20 बरोबर 3b वजा 30. हे 2b तिकडे पाठवा. हे वजा 30 इकडे म्हणजे वजा 20 अधिक 30 बरोबर 3b वजा 2b. 3b 2b गेले 3 राहिले वजा 20 अधिक 30 b बरोबर 10. आपल्याला b भागिले 2 विचारले. b ची किंमत b भागिले 2 म्हणजे 10/2 केलं उत्तर 5. तर इथंच आपण सगळं करतो आणि इथे वेगळं जातो. 2 एकरम एकरूप समद्विभुज त्रिकोण याची संगती जास्तीत जास्त किती पद्धतीने मांडता येईल? समद्विभुज 2 त्रिकोण. प्रश्न क्रमांक 56. आणि या ठिकाणी हे समद्विभुज त्रिकोण ABC PQR. या घड्याळाच्या दिशेने गेलो तर काय मिळेल म्हणजे ACB एकरूप PRQ ही एक पद्धत झाली. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलो तर ABC एकरूप PQR. 2 पद्धतीने मांडता येईल. समजून 2 संगतीनं जास्तीत जास्त मांडता येतात. जर समभुज त्रिकोण असेल तर तो 3 पद्धतीने मांडता येतो म्हणजे त्याच्या संगती 6 तयार होतात. पुढे 57वा प्रश्न पहा. 12 सेंटीमीटर उंची तळाची त्रिज्या 14 असणाऱ्या शंकूचे घनफळ. तर शंकू काढायचा. त्रिज्या दिलेली आहे 14 उंची दिलेली 12. शंकूचे घनफळाचं काय सूत्र आहे 1/3 πr². यानं काही नाही सूत्रपाठ किंमत फक्त घालायची असते. बाकी त्याचं डोकं काही चालवायचं नसतं. रेडियन 14 14 गुणिले 14 गुणिले उंची 12 7 गुणिले 14 या 3 ने 3 एके 3 3 चौक 12 22 गुणिले 14 हा पाठ पाहिजे कोणाला. 22 गुणिले 14 किती येतो रे 22 गुणिले 14 बऱ्याच ठिकाणी येतो हा 14 गुणिले 28 14 गुणिले 28 30 गुणिले 4 गुणिले 8 88 64 8 24 2464. पर्याय क्रमांक 3. कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब आणि सम्मुख भुजा परस्परांना समांतर?
समूह भुजा परस्परांना समांतर, हा देखील किती येऊ शकतो. तर याला समांतर भुज चौकोन आणि दुसरं पर्याय नोंदवा येऊ शकतो ना, याला काय अडचण आहे. लंबही विचारलंय ना, कर्ण लंब असणार. परस्परांना लंब पाहिजे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी कर्ण लंब होत नाही, या ठिकाणी कर्ण लंब फक्त आणि फक्त याच्यामध्ये लंब होतात, याच्या बाजू एकरूप असतात, त्या समांतर असतात, त्याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, त्याला म्हणतात समभुज त्रिकोण. फक्त आणि फक्त समभुज त्रिकोणामध्ये हे समभुज चौकोन त्याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, त्याच्या भुजा समभुजा समांतर. एकूण पहा, 120 मीटर लांब 100 मीटर रुंद आयताकृती मैदानाला 5 पदरी तारेचे कुंपण जाण्यासाठी 7.5 रुपये मीटर दराने किती खर्च येईल. फक्त टेंटेटिव्ह आकृती काढायची 120 100 5 पदरी एका वर्षात किती होईल. लांबी अधिक रुंदीची दुप्पट, 100 अधिक 120 याची दुप्पट केली तर परिमिती येणार आहे 220 गुणे 440. एका पदराला 440 मीटर तार लागेल. 5 पदरी करायचे म्हणजे याला गुणिले 5 केलं 25 25 एवढी तार लागेल. आणि एका मीटरला तारेला खर्च किती आहे 7.5 रुपये. 275 गुणे 150 75 गुणे 150 15 105 दशांची संख्येच्या अगोदर 16,500 रुपये खर्च येईल. खाली ते कोणत्या पर्यायाची बाजू घेऊन त्रिकोण रचना होत नाही. पहिला पर्याय 8.5 3.4 6.2. काय आहे इथं त्रिकोणाचं सूत्र. लहान दोन बाजूंची बेरीज ही मोठ्यापेक्षा जास्त आहे. या दोघांची बेरीज किती येते 9.6. याच्यापेक्षा मोठी आहे का आहे, म्हणजे रचना करता येईल. दुसरा आहे 5 12 13 5 12 13. लहान या दोघांची बेरीज करा, याच्यापेक्षा मोठी येते म्हणजे येते. तिसरं 4.8 5.1 9.9. याची बेरीज केली तर किती येते 9.9. ही रचना करता कोण काढता येणार नाही. थोडी तरी 9.9 ते 9.10 लिटरची रचना करता येईल. 4.2 3.5 6.7. या दोघांची बेरीज 7.7 याच्यापेक्षा मोठी म्हणजे रचना करता येईल. म्हणजे इथे रचना येते इथे येते इथे येते इथे रचना करता येत नाही. 61 5 वर्तुळाचा व्यास ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील OF 5 सेंटीमीटर AB 24 सेंटीमीटर असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. रचना करा, आकृती काढा. AB CMP काय दिलेले OF 5 दिलेले आहे. AB 24 दिलेले. AB 24 दिलेले म्हणजे 12 होणार. वर्तुळाची त्रिज्या किती. ते कुठे सांगितलं नाही ना त्याच्यामध्ये. मानावं लागणार पण हे नाही आपल्याला. कुठं दिलंय हे समान. या दोन्ही समान दाखवले. हे तर अशी 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन म्हणजे असे 1 रुपयात असं म्हणायचं का. म्हणणं अपेक्षित होतं की दोन्ही जीवा एका मापाचे आहे म्हणणं गरजेचं होतं.
बेची 12 असेल ती पण 12 येणार आहे, 24 येणार आहे. 5 12 13 टीडीएस किती येणार आहे? 13. बस गणित संपलं इथं. 62वा प्रश्न. 62वा प्रश्न आहे क्यूब म्हणजे 3चा 2n वजा 3 बरोबर 27. आता एक क्यूब रूट काढून टाकायचं असेल तर दोन्ही बाजूचा त्याच्या अगोदर पहा याचा बेस किती आहे? 3 आहे. याचा बेस किती केला पाहिजे? 3 केला. ओके, याचा बेस 3 केला तर काय होईल मांडणी? क्यूब रूट मध्ये 3चा 2n वजा 3 बरोबर 3चा घन आहे. आता दोन्ही बाजूचा घन करूया, जे घनफळ निघून जाईल. घनफळ निघून गेलं तर काय होईल? इकडं 3चा 2n वजा 3 बरोबर घातांकाचा घातांक गुणाकार 3चा 9. आता बेस सारखा आहे म्हणजे घातांक कसे असणार? सारखे. म्हणजे काय होईल समीकरण? 2n वजा 3 बरोबर 9. वजा 3 इकडे पाठवले. 2n बरोबर 9 अधिक 3 2n बरोबर 12 n बरोबर 12 भागिले 2 उत्तर 7. असेल का? 2n वजा 3 भागिले 3 केलं म्हणजे 1/3 येणार का? क्यूबरूटचं 1/3 येणार. क्यूबरूट मध्ये 3चा 1/3 करा. काय म्हणला पुन्हा? 3चा 2n वजा 3 गुणिले 1/3. हा बरोबर 3चा तिसरा. या संपूर्ण याला म्हणजे ते भागिले केलं. हा संपूर्ण याला भागिले 3 करावं लागेल. पलीकडे पाठवायचं. चालेल, काय हरकत नाही. हे पण समजण्यावरती आपली समजण्याची पावर जेवढी वाढली ना तेवढी ती गणित अजून जास्त वेगाने सोडवत आहे. आणि ज्याला जास्त वेगाने सोडवता येत नाही तो राज्याच्या येतात 100%. आता इथं मला ते पद्धत डायरेक्ट सांगता येत नाही. का सांगता येत नाही ते मला ते सगळ्यांना समजलं पाहिजे. 10 सेंटीमीटर गोलाचे पृष्ठफळ 10 सेंटीमीटर गोल पृष्ठफळाचं काय सूत्र आहे? पाय स्क्वेअर. इथं सूत्र पाठ आहे, फक्त त्यातच किमती करायचे. 10⁻100 आहे. ही दशांश 1 4 वापरा म्हणजे हे 200 गुणिले 4 गुणिले 314 14 56 1256. पर्याय क्रमांक 1. साखरेचा दर प्रथम 10% वाढला पण लवकरच 5% गाठल्यामुळे 33 रुपये किलोवर ठरवला. तर वाढीपूर्वीचा दर किती होता? म्हणजे 10% वाढला कोणाकडून 25% घटला. आता इथे 100 माना, 100चं किती किंमत होईल त्याच्या पट्टीमध्ये जाऊन एक मान पद्धती. हा मी तशी मांडणी करून त्या जास्त पद्धतीने जास्त सोयीस्कर होईल. आता त्यांचं गणित जरा बाजूला ठेवू. प्रश्न क्रमांक 64 आहे. साखर दर 100 रुपये मान 10% वाढला किती झाला? 110. आता 25% घटला. 110 ते 25% वजा करायला म्हणजे किती राहिला? तो 75% राहिला. मी डायरेक्ट कसं केलं तर चालेल. 25% म्हणलं तर 1/4 होते. 110 ते 4 केले तर 4 2 8 बाकी 3 4 7 28 27.5 रुपये गाठला. राहिला किती? 110 वजा 27.5 10 गेले 2 राहिले. आपण 3 गेले 100 ला किती राहिला?
82.5 कोणत्या संख्येला 33 मान्य काय होईल x बरोबर 100 गुणिले 33 भागिले 82.5 त्याच्यात सुद्धा काढून टाका एक घर प्रति शून्य द्या 125 ने जातो का नाही 25 ने घालवा 25 3 75 25 3 75 25 चौक 100 31 ला 33 गेले तर 40 म्हटलं टॅली करून बघा 40चा 10% वाढला 44 झाला 40 मध्ये 4 44 झाला 25% घातला 40चा विकायचे 25% म्हणजे 11 राहिला किती 33 सर 75 ला 33 तर 100 ला x हो 75 ला 33 तर 100 ला x मानून कसं चालेल 100 होता पहिला मग 110 झाला मानून केलं बिना बसता हा कसं 75 म्हणजे 75% ची किंमत घट झाल्या म्हणजे 75 हे विक्री किंमत ओके आणि 33 पण विक्री किंमत आहे ओके म्हणजे आपल्याला 10% वाढवल्यानंतर हे येणार आहे म्हणजे 44 येणार म्हणजे 110 ला 44 तर 100 ला x जिथं तुला 33 रुपयाचे त्याची तुला 25% वाढून 25% कमी होऊन 33 आहे इथे 25% तुला वाढवावी लागेल हा समजा 75 ला 33 तर 100 ला x 100 ला 44 ओके 100 ला 44 तर 110 ला हा 110 ला 44 तर 100 ला x ओके नाही काय अडचण तसं सर पण इथं 10% नाही दिलं 10 ने वाढला 10 ने वाढला याचा अर्थ तो 10% आहे समजून घ्यायचं ते प्रथम 10 रुपयाने नाही 10% ने वाढला हे गणित आहे करून देतो दुसरी तुझ्यासारखा एखादा काढतो याच्यामध्ये असलं बस 10% टाकला मग आता काय अडचण ओके चला आयती किंवा आयसचे बाजू 3/4 प्रमाणाचे क्षेत्रफळ 364 संपूर्ण आकृतीची परिमिती आयत हा पी क्यू आर एस याच्यावरती त्रिकोण काढलेला आहे या बाजू समोरचे 1 रुपये ही बाजू 1 रुपये तेवढीच ही बाजू काय म्हणलेले पी क्यू आरच्या बाजू 3/4 प्रमाणात 3x 4x आणि याचं क्षेत्रफळ दिले 300 फक्त आयताचं याचं क्षेत्रफळ किती येणार आहे 3x गुणिले 4x बरोबर 300 12x वर्ग बरोबर 300 x वर्ग बरोबर 300 भागिले 12 x वर्ग बरोबर किती आले 12 12 25 x बरोबर 5 याच्यावरनं बाजू काय ही बाजू येईल 3 15 आणि 5 20 आता ही 20 आली म्हणजे ही 15 आली म्हणजे ही किती असणार आहे 15 आता हे त्रिकोणाचं क्षेत्र आपल्याला काय विचारलंय परिमिती ही 15 आणि 20 आहे म्हणजे ही किती 3 4 5 च्या त्रिकोणात बसतंय 3 ची 5 पट 4 ची 5 पट म्हणजे 5 ची 5 पट 25 आता संपूर्ण याचं क्षेत्रफळ आपल्याला परिमिती काढायची इथनं सुरुवात करून 25 आणि 15 40 आणि 15 हे 15 आहे 65 सॉरी 25 45 55 55 हे 20 75 15 90 सेंटीमीटर परिमिती x बरोबर 3 y बरोबर 2x x बरोबर 3 y बरोबर 2x z बरोबर y भागिले 3 तर x वर्ग अधिक 2xy अधिक z वर्ग बरोबर किती y ची z ची किंमत काढावी लागेल मग 2x x ची 3 आहे तर 2x म्हणजे y बरोबर किती येणार 6 z बरोबर
6 भागिले 3 केलं z बरोबर 2. किंमत भरा. x ची किंमत 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले x ची किंमत 3, y ची किंमत 6 अधिक z म्हणजे 2 चा वर्ग 3 चा वर्ग 9 अधिक साहित्य 18 गुणिले 36 z चा 2 चा वर्ग 4 36 आणि 4 40 9 49. पर्याय क्रमांक 2. 67 क आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2. क चा पगार ब च्या 4 पट. तर तिघांच्या पगाराची बेरीज 11,700. तर क चा पगार ब पेक्षा किती जास्त आहे. पहा जसं केले तशी मांडणी करा. क आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2. क चा पगार ब च्या 4 पट. क चा पगार ब च्या 4 पट म्हणजे याचं गुणोत्तर 1:4. ब आणि क चं गुणोत्तर 1:4 हे दिलं नाही, हे भाषेत सांगितले. म्हणजे ब आणि क चं गुणोत्तर 1:4 असं म्हणण्याऐवजी ते काय म्हणते ते खूप ते करायचंच आहे. मी आपल्याला पण याच्यात एकत्र गुणोत्तर करू ना ती पद्धत. याचं 2 होईल, याची 1 पट झाली, याची 1 पट 3 येईल, याची 2 पट झाली, याची 2 पट 8 येईल. या तिघांचं गुणोत्तर काय झालं 3 आणि 2 8. या तिघांचा पगार दिलेला 11,700. 8 × 10 = 13. x बरोबर 11,700. x बरोबर 11,700 भागिले 13. 13 9 17 वरती 200. आपल्याला क चा पगार ब पेक्षा किती दिले असते. क चा पगार 9 × 57. ब चा पगार 9 × 18. यांचा पगार 18 × 72. आपल्याला विचारलं काय क चा पगार ब पेक्षा किती दिले असते. क चा पगार ब पेक्षा किती दिले असते 2700 मधून 1800 वजा केले 900 रुपयांनी जास्त. पर्याय क्रमांक 1. 68 पहा 30 सेंटीमीटर लांब 25 सेंटीमीटर रुंद आयताकार 1000 पिशव्या तयार करण्यासाठी 2.5 मीटर रुंदीचा किती लांबीचा कागद पुरेल. पिशवी तयार करायची आहे 30 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर. आता पिशवी एका बाजूला नुसता कागद घेऊन चालेल का, दुसऱ्या बाजूला कागद म्हणजे दोन्ही बाजू. म्हणजे एका पिशवीला तयार करण्यासाठी 2.5 मीटर रुंदीचा किती कागद म्हणजे एका पिशवीला किती कागद लागेल. आता हे मीटर मध्ये लागतंय तर 20 सेंटीमीटर झाले. तर एका त्याला किती लागेल 25 गुणिले 30 याची दुप्पट. 25 75 दुप्पट 1500 चौरस सेंटीमीटर कापड एका याला लागेल. आता एका 2.5 मीटर रुंदी किती पिशव्या बनवायच्या आपल्याला 1000 पिशव्या. 1500 गुणिले 1000 बरोबर 2.5 मीटर आहे. 2.5 मीटर याचे सेंटीमीटर केले तर 250 सेंटीमीटर गुणिले x. x ला 250 गुणिले इकडे पाठवलं तर भागिले होतील. 1500 गुणिले 1000 भागिले 250 एवढा सेंटीमीटर मध्ये येईल आणि सगळी सेंटीमीटर मध्ये करून घेतली ना. 250 चौक 1000 म्हणजे 15 चौक 60 200 एवढा सेंटीमीटर. याचे मीटर केले तर 60 मीटर. 60 मीटर कागद लागेल. पर्याय क्रमांक 3. 69वा प्रश्न 5,35,470 या 6 अंकी संख्येला 5 व 4 ने पूर्ण भागासाठी करण्यासाठी कोणत्या अंकाची अदलाबदल करावी लागेल. 5,36,470. आता पहिला पर्याय काय म्हणलं त्यांनी 5 आणि 6
5 आणि 7 याच्या आदला बदल केली तर 7 3 6 4 5 0. दुसरा पर्याय 3 4 3 आणि 4 5 4 6 3 7 0. तिसरा 7 4 536 7 4 0. चौथा पर्याय 7 6 53 7 4 6 0. सर हा जाण्याला आपण पहिलं 5 चोक 20. इथं 5 नंतर सगळ्याला जाते फक्त 4 ची कसोटी नाही सर 5 चोक 20. मग शून्याला शून्य कट होणार. म्हणजे बांधले 2 होणार. मग 2 ची कसोटी काय एकदम स्थानिक क्रमांक आणि त्याने 2 पर्याय दिले. पहिला दुसरा जाण्यावर तिसरा होता. आता तुम्हाला सांगितलं कसा पर्याय कट केला. आता 20 ला काय त्याला आता शून्याला शून्य कट केला. ओके म्हणजे समसंख्येचं म्हणणं किंवा इथं शून्याला शून्य घालवलं तर एक स्थानी विषम संख्या येणार नाही पण इथं पर्याय तर तयार करावेच लागतील ना. तयार न करता कसं जमेल. इथं जे आहे याच्यामध्ये आतापर्यंत केल्यानंतर 4 पर्याय आपल्याला द्यावे लागतील. मग इथं तुला एवढं करत असेल 4 ची कसोटी लावायची 5 च्या कसोटीतलं सगळं काय 4 च्या कसोटीला काय 7 बदलायला करायला. हा मग 7 च्या जागी समान पाहिजे. या ठिकाणी समांक आला की ते पर्याय हे उत्तर येतं की पण हे केल्याशिवाय पर्याय बदलून लिहिल्याशिवाय नाही करता येणार. तोंडी करता येणार आहे का. जागेवर पर्याय बदलूनच तू घेतलेला पर्याय न बदलता घेतली घेऊन चालणार आहे का. हे पर्याय इथं तू हे लेखित लिहून मी जे केलं तू फक्त याचं इथं केलं म्हणजे इथं समय येतोय का विषय एवढंच फक्त इथं बघ एवढंच बघितलं चालण्यासारखं काय हरकत नाही. चला पुढे अशा पद्धतीने डिबेट केलं पाहिजे. चैतन्य काय केलं पाहिजे आपले विचार तिथं सांगितले पाहिजे. यात काय चुकीचं आहे त्यात तेव्हा असं नाही ना. म्हणजे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. 0.5 किलोमीटर आणि 2.5 डेकामीटर बरोबर किती 2 पर्याय नोंदवा. आपण नुसतं बसू हे उपयोगाचं आहे. आपले विचार व्यक्त केले काय त्यात चुकीचं असलं तर मी सांगेल ना इथं चुकीचं आहे बाबा हे असं नाही असं. किलोमीटर आहे डेकामीटर आहे. किलोमीटर म्हणजे मीटर डेका हेक्टो किलो 0.5 किलोमीटर 2.5 डेका 2.5 डेका याचे मीटर केले तर किती होती बचत मीटर आहे 525 मीटर 525 मीटर आहे का पर्याय कुठं नाही. मग पर्याय नोंदवा 525 सेंटीमीटर. उत्तर उत्तरचं काय दिलं उत्तर 2 3 52.5 डेकामीटर हे बरोबर हा 525 मीटर आहे. चुकून कसं चालेल तिथं चुकून चालतं का इकडे पेन हा म्हणे ते बरोबर आहे की तुम्ही किती हुशार आहे आम्हाला माहिती आहे की तुम्ही किती हुशार आहे माहिती आहे. मेरे 525 येते म्हणलं पर्याय 525 संबंध फक्त 2च आहे त्यामुळे तिथं डोकं काय चालवायची गरज नाही. 40 मीटर लांब 3 मीटर उंच भिंतीचे घनफळ 30 घनमीटर आहे तर भिंतीची रुंदी पहा लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर घनफळ येतं. घनफळ दिलेलं आहे 30 लांबी दिलेली 40 मीटर रुंदी दिलेली आहे 3 मीटर उंची रुंदी x आहे उंची 3 मीटर आहे बरोबर 30. आता इथं x बरोबर 30 भागिले 40 गुणिले 3 हे मीटर मध्ये येणार आहे तर सगळी मीटर मध्ये माप घेतली. ओके 3 1 3 3 10 30 10 1 10 10 चौक 40 म्हणजे 1/4 मीटर हे दशांश चिन्हामध्ये केलं तर 0.25 मीटर आणि याचे मीटरचे सेंटीमीटर केले तर 25 मीटरचे सेंटीमीटर केले 0.25 इथं सेंटीमीटर म्हणजे इथं 25 सेंटीमीटर
गाडीची ती भिंत असणार आहे. हे पर्याय क्रमांक तिसरा 1.0 याच्यामध्ये घेतलं. पुढे प्रश्न क्रमांक 72. प्रश्न आहे. 2.1/2 मीटर अधिक 1.3/4 डेसिमीटर वजा 42.1/2 सेंटीमीटर. दशम चिन्हामध्ये घेतले तर काय होईल? 2.5 मीटर अधिक 1.75 डेसिमीटर वजा 42.5 सेंटीमीटर. लहान घर सेंटीच आहे. सेंटी डेसी मीटर. एखादं घर असावं डेका. आता 2.5 मीटर 2.5 मीटर अधिक 1.75 डेसी 1.75 डेसी. एकदम मिलीचं निघत पाहिजे. आता याची अगोदर बेरीज करायची. बेरीज करून मिलीमध्ये करून घेऊया. मिलीमध्ये याची बेरीज 0.55 0.7 5.6 2675 मिली झालं. वजा 42.5 सेंटीमीटर 42.5 सेंटीमीटर. सेंटीमीटर वजा करून टाकले. 5 5 गेले 0 7 गेले 5 7 4 गेले 2 225 सेंटीमीटर आहे का बघा. 225 1 आणि 3 अडीच मीटर 1.5 1.34 डेसी 2 डेसी बरोबर आहे. वजा 42.5 सेंटी बरोबर. तो उत्तर आलेलं आहे. त्याचे उत्तर दिले 2 मीटर 2000 मिली. इथं 250 येते. इथं 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 1.5 घेतलं तर 5 2 67 करावं. 67 सेंटीमीटर करा. करून येते सर. 2 सारखं पर्याय. 2 सारखं पर्याय. तसंच आहे तसंच आहे. हो हो अगदी हुशार आहे. हा उत्तर 30°. 150 आंबा 90 फणस 10% गोड 80% जांभूळ. शेजारचा वृत्त आहे. त्याला 5 प्रकारचे एकूण 4,320 झाडे. चिंचेपेक्षा आंब्याची झाडे किती जास्त आहेत? चिंचेपेक्षा आंबे झाडं किती अंशाने जास्त आहेत? 20 अंश. 120 120 × 360
गुणिले 4320 120 3 वालोला 3 1 3 312 1440 ते जास्त आहे. इथं आंब्याची किती 150 चे 360 कारण आंब्याचे काढणार, पुन्हा चिंचेची किती 30 चे 360 करून काढणार. गरज आहे आपल्याला याच्यापेक्षा याची किती 150 वरून 30 केलं 120 तर जास्त आहे. याचा प्रश्न आल्यावर पहिल्यांदा किती 4320 भागिले 360 हे नंतर गुणाकार करायचा करून ठेवायचं. एकदाच हे करून ठेवायचं संक्षिप्त करून ठेव. 12 इथं 12 आहे का 36 36 पहिले 7 16 12 इथं काढायचं 120 पेक्षा 150 अंशाचं काढायचं 150 गुणिले 12 30 अंशाचं काढायचं 30 गुणिले 12 90चं काढायचं 90 गुणिले 12 काय जर जांभळाच्या प्रत्येक झाडापासून 2000चे उत्पन्न असेल तर जांभळाच्या एक झाडापासून किती उत्पन्न आता 90 अंश आलेला आहे पण 12 90 गुणिले 12 12 असतो दर्शन 1080 जांभळाचं झाड आहे एका हजारापासून 2000 त्याला गुणिले 2000 3 आणि 4 शून्य 1 2 3 4 शून्य राहिलं काय 108 गुणे 21,60,000 रुपये उत्पन्न येईल. कुठे उत्पन्न आहे नाही सर जाऊन 80 90 फणस धरलं 80 गुणिले 12 12 3 96 96 गुणिले 192 3 आणि 4 शून्य 1 2 3 4 शून्य 19,20,000 कोणत्या झाडाचे प्रमाण एक असते एका तिप्पट फूट आहे तीनचे तिप्पट चिंच आणि फणस चिंच त्याची तिप्पट फणस दुसरं कशाचं आहे का बघा बोर आणि चिंच घास 3 बोर आणि चिंच तिप्पट आहे अजून कसे तिप्पट आहे का नाही पर्याय 2 आहेत एक चिंच फणस आणि चिंच 2 चिंच 3 आणि पर्याय ओके. धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्याला पुढील भागात. धन्यवाद.